मित्रांनो, शेवटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। 7वा हप्ता जमा होण्याची तारीख या ठिकाणी समोर आली आहे। शासनाकडून आजच्या दिवशी 3 सप्टेंबर 2025 रोजी याबाबत एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। शेवटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थांबलेला 7वा हप्त्याचे 2000 रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। शेवटी तारीख समोरही आलेली आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 6 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे या योजनेच्या 7व्या हप्त्याची। 7व्या हप्त्याची वेळ ही झाली होती, पण अद्याप शेतकऱ्यांना या योजनेचा 7वा हप्ता मिळाला नव्हता। परंतु आता मात्र या योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। शासनाकडून याबाबत जीआर देखील काढण्यात आलेला आहे। शासनाकडून जीआर आलेला आहे। या योजनेचा 7वा हप्ता वितरित होण्यास काही प्रमाणात विलंब झाला होता, त्यामुळे शेतकरी हे प्रतीक्षेत होते। परंतु आता मात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा जमा होणार आहे। होय मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी जी काही रक्कम लागते, जो काही निधी लागत असतो, तो आता शासनाकडून या ठिकाणी फायनली 3 सप्टेंबर 2025 रोजी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। त्याबाबत या ठिकाणी शासनाकडून निधी वितरणाबाबतचा एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जीआर आहे। आणि हा जीआर मित्रांनो आजच्याच दिवशी म्हणजेच 3 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रतीक्षा ही संपलेली आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता असतो, तो हप्ता कुठलाही असू द्या, परंतु तो हप्ता वितरित करण्याच्या अगोदर या ठिकाणी शासनाला निधी हा वितरित करावा लागतो आणि तो वितरित झाल्यानंतरच या ठिकाणी 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याचे पैसे हे जमा होत असतात। त्यामुळे आता आजच्या दिवशी या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी वितरणाचा जो काही जीआर आहे, तो 3 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे, म्हणजेच आजच्याच दिवशी। तर आजपासून कंप्लीट 2 दिवसांमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे वितरण हे सुरू होईल। होय मित्रांनो, या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी आता राज्य शासनाकडून संपूर्ण तयारी ही झालेली आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे, म्हणजेच NPCI लिंक आहे, ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अपडेट केलेले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मागचा जो काही 20वा हप्ता आहे तो त्यांना मिळालेला आहे, अशा 92.91 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी देखील या ठिकाणी शासनाला प्राप्त झालेली आहे। त्यामुळे सर्व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 7वा हप्ता देखील मिळणार आहे। सोबतच आता या ठिकाणी जो काही निधी असतो तो देखील या ठिकाणी शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे, म्हणून आता या ठिकाणी पैशाची देखील अडचण नाहीये। आणि फायनली आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे, तो 7व्या हप्त्याचे 2000 रुपये आता येत्या 2 दिवसांमध्ये जमा होणार आहेत।